नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शैक्षणिक सहलीची पावले वळली शिवस्मारकाकडे। बालपण आठवले की आपल्याला आठवते ती शालेय जीवन। लहानपणी शाळा मुलांना डबे घेऊन जवळचा एखादा डोंगर, नदी, तलाव या ठिकाणी एका दिवसाची सहल घेऊन जायचे। त्यावेळी मुले खेळून बागडून सहभोजनाचा आस्वाद घेऊन आनंदाने घरी परतायचे। तो आनंदच अवर्णनीय असायचा। शाळांच्या लांबच्या सहलीसुद्धा प्रेक्षणीय असायच्या। त्यातून मुलांना आनंद आणि माहिती मिळवण्याबरोबरच राज्याच्या पर्यटन व्यवसायात सुद्धा वृद्धी होत असे। मात्र कोरोनाच्या महामारीने शाळेच्या शैक्षणिक सहलींना लगाम घातली होती। मात्र कोरोनाचे संकट दूर होताच शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आपल्या भौगोलिक परिस्थितीचा ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व पटावे यासाठी शिक्षण विभागाने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला। अभ्यासक्रमामधला भाग म्हणून विद्यार्थ्यांना सहली, दौरे बंधनकारक असायला हवेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते आवश्यकही आहे। उरण तालुक्यातील शिवस्मारकाचे आकर्षण हे प्रत्येक मुलांना, नागरिकांना व्हावे यासाठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी उरण तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ओळखले जाणारे शिवस्मारक आणि येथील म्युझियम पाहता यावे यासाठी शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने शिवस्मारकास भेटी देण्यास सुरुवात केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।